गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः श्रीराम प्रार्थिता वानरगण शरणांगत विभीषण सृष्टिघाता कळवळून केले उपशमन क्रोधाचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यसु सर्वदा। गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनी सुत हनुमंतरायाच्या चरणावरती नाथ महाराजांच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळी वाचक सूचकांच्या चरणावरती साष्टांग दंडवत। प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेल्या लक्ष्मण शक्ती करसंघामधील या वर्षी असणारी 7व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे। 6 अध्याय असणारे या ठिकाणी झालेले आहेत। ब्रह्मांड नायकाला असणारा राग आलेला होता, पण राग शांत झाला का? विनंती केली, प्रत्येक जणाने असणारी विनंती जाऊन केली, भगवंता नका, राग शांत करा, पूर्ण अवतार राम अवतार आहे देवा, मधोमध असणारा प्रलय करू नये। प्रत्येकाजण विनंती करू लागला। नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, विभीषण प्रत्येकानं जाऊन विनंती केली। भक्ताचा कळवळा माझ्या जगाच्या मालकाला आला, आणि जगाच्या मालकाला कळवळा आल्याच्या नंतर आलेला राग, हातामध्ये घेतलेला गुणी बाण प्रयोजन करेल नाही। राग शांत माझ्या भगवंतानी केला, आणि शांत राग झाल्याच्या नंतर 7व्या अध्यायाला सुरुवात झाली। सर्व गावकरी मंडळीला विनंती आहे, बाबा 6 अध्याय नाही ऐकले आपण, पण 7व्या अध्यायामध्ये माझा लक्ष्मण जे उठणार आहे, जगाचा मालक असणारा आपलं कार्य या ठिकाणी करणार आहेत, निदान 7वा अध्याय तरी आपण ऐकावं अशी विनंती आहे। त्याकरिता आपण आता या ठिकाणी लवकरात लवकर येऊन या मंडपामध्ये बसावं, कारण 7व्या अध्यायाची सुंदर कथा आपल्याला श्रेष्ठ वरिष्ठ असणारे भाऊसाहेब महाराज येणार आहेत, आणि यांच्यासारख्या महात्म्यांच्या मुखातून असणारी ही कथा ऐकायला मिळणार आहे। त्याकरिता विनंती आहे, बाबा आता तरी तुकाराम महाराज म्हणतात ना, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नास आयुष्याचा। काही हरकत नाही, म्हणजे रात्रभर नाही ऐकले, पण शेवट तरी गोड करा मायबाप। त्या ठिकाणी येऊन या कथेचं आपण श्रवण करावं। जगाच्या मालकानं राग शांत केला, आणि केल्याच्या नंतर असणारे जवळ बसलेले कोण कोण भगवंताला विनंती करू लागले, ग्रंथकार सांगतात। शांत करोनी कोपाशी बर अविष्टोनी महावेशी गोड काय बोलत सुग्रीवाशी सावकाशे पर्येसा। शांत राग माझ्या भगवंतानं केला, मनामध्ये विचार केला देवानं। देवा म्हणतात, बाबा काय राहिलंय आता? काहीच राहिलं नाही ना। कोणाला सांगावं, का सांगावं, कशासाठी सांगावं? जवळ असणार त्या ठिकाणी सर्वस्व सोडून दिलं, आवाज दिला, सुग्रीवा ए बाबा जवळ ये। जवळ सुग्रीवाला बोलवलं, आणि जवळ सुग्रीवाला बोलवल्याच्या नंतर जगाचा मालक ब्रह्मांड नायक भगवंत राम प्रभू काय त्या ठिकाणी सुग्रीवाला बोलू लागले, त्या ठिकाणी सांगू लागले। पुढे घेऊन लक्ष्मण सुग्रीवा ते बोलवून आदिन परिदिन वचन दशरथ नंदन बोलता। विकळ अवस्थेमध्ये पडलेला लक्ष्मण समोर आहे, मांडीवरती लक्ष्मणाला घेतलंय, डोळे पाण्यानं डबडबलेत, काय करावं?
दीन झालेला माझा भगवंत, अहो ज्याची सत्ता ब्रह्मांडावरती आहे तो असणारा स्वतःचा भाऊ विकळ अवस्थेमध्ये पडलेला पाहिलं, काय करावं चलत नव्हतं, कसं करावं, कारण स्वतःचा भाऊ कळाला आता वाचत नाही. सुग्रीवाला जवळ बोलिलं आणि सुग्रीवाला जवळ बोलून माझे भगवंत काय त्या ठिकाणी विनंती करू लागले. सुग्रीवा परीस विनंती, तू आवंचक मित्र कार्यार्थे, तुझे उपकार किती म्या वचनोक्ते बोलावे. जवळ सुसे त्या ठिकाणी सुग्रीवाला बोलवलंय. ब्रह्मांड नायक भगवंत राम प्रभू म्हणतात, सुग्रीवा अरे काय कार्य केलं सुग्रीवा, रात्रंदिवस असणार मित्रपणासाठी रे, काय होतं आपलं सख्यत्व, काहीच नव्हतं रे बाबा सुग्रीवा, पण तू असणार अवंचक आहेस, मित्राचं कार्य करण्यासाठी इथपर्यंत आलास, काय माझ्यावर उपकार केले सुग्रीवा, तू केलेल्या उपकाराची परतफेड करता येणार नाही सुग्रीवा, काय करावं, अनेक तुझे माझ्यावरती उपकार आहेत, पण या उपकारातून मी काय उत्तीर्ण होऊ शकत नाही, पण तू केलेल्या उपकाराची परतफेड करता येईल की काय, अशा असणाऱ्या डबडबल्या डोळ्यानं माझा ब्रह्मांड नायक सुग्रीवाला त्या ठिकाणी बोलू लागले. भजन बोलवे सर्वता, बर काय तोंड दाऊ समजता, कुडा विना शरणांगता, वचन व्रता वल्गलो. सुग्रीवा सुग्रीवा अरे सुग्रीवा ऐक, माझ्याच्याने आता जास्त बोलणं होत नाही रे सुग्रीवा, सांगितलं होतं शरणांगताचं रक्षण करील, शरणांगत विभीषण आलता, काय रक्षण करू, अरे ज्या भावाच्या जीवावरती बोललो होतो सुग्रीवा, तो पाठीराखा माझा लक्ष्मणच निघून गेला, मग मी बोललेलं बोलणं व्यर्थ जाईल रे सुग्रीवा, व्यर्थ बोललो मी जसं बोललो तसं नाही चलता आलं मला सुग्रीवा, ऐक बाबा, मग मी बोललेलं तर वाया गेलं, पण तू काय करावं त्या ठिकाणी विनंती करू लागले. माझे अंतकाळीचे वचन बर वानुलंगावे आपण, वा सवे घेऊन वानरगण, किष्किंधे गमन करावे. सुग्रीवा ऐक सुग्रीवा, अरे माझं हे अंतकाळीचं वचन आहे रे बाबा,
जने उत्तर न बोलवे वचने लाज मनी वाटता बाबा सुग्रीवा ऐक, त्या विभीषणाचा सुद्धा असणारा मी ऋणी आहे रे बाबा. उपकार त्याने माझ्यावर खूप काही केलेत. महाराजांनी सांगितलं बाबा, विभीषणाचे उपकार कमी नाहीत. 7 कोटी घरे सुद्धा कांचनाची लग्नेमध्ये होती. धन वैभव सर्व संपन्न असताना सुद्धा लात असणारी मारली विभीषणानं. आणि रामवर रुग्ण असणारा शरणागत आला. आणि त्या विभीषणाचे उपकार माझ्यावरती आहेत. सांगितलं होतं विभीषणाचं रक्षण करेल, पण आज बोललेल्या शब्दाबद्दल मला लाज वाटते सुग्रीवा. मी जे बोललो ते करू शकलो नाही सुग्रीवा. माझा जगाचा मालक सुग्रीवाला तुझ असेल सामर्थ्य करे निवटून लंघनात अभिषेकी शरणागत वजरून मुक्त तो करे. ऐक बाबा सुग्रीवा ऐक, जगाचा मालक म्हणतात माझ्याकडचं सामर्थ्यच उरलं नाहीये. सुग्रीवा सुग्रीवा, अरे तुझ्याकडे जर सामर्थ्य असेल ना तर काय कर बाबा, रावणाला मारून शरणागताचं रक्षण कर बाबा. कारण माझ्याकडे आता सामर्थ्य उरलं नाही. माझा भाऊ गेला ना, माझं सामर्थ्य निघून गेलं, माझं सर्वस्व असणारं या ठिकाणी निघून गेलं. सुग्रीवा सामर्थ्य तुझ्याकडे असेल ना तर पुढचं कार्य तू कर सुग्रीवा. भगवंत बोलू लागले, तू गेली मी तुमचा कृतुपकारी जन्माचा कुणी आहे सकळाचा बहुत वाचा काय बोलू. काय बोलू सुग्रीवा, अजून काय बोलू. एवढं जर कार्य तुम्ही त्या ठिकाणी केलं ना, जन्मोजन्मीचा असणारा उपकार तुमचा भेटणार नाही रे सुग्रीवा. कृतांत असणारा होईल एवढं कार्य सुग्रीवा तू कर बाबा. तर अजून काय बोलावं, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच राहिले नाहीत बाबा सुग्रीवा. भगवंत बोलू लागले, म्हणून घातले लोटांगण सुग्रीवा
करून प्रत्येक ठिकाणी जाईल. कुठं? जिथं माझा लक्ष्मण गेलेला आहे ना, प्रत्येक ठिकाणी जाऊन शोध घेईल. कुठे माझा लक्ष्मण, कुठे माझा लक्ष्मण, आणि शोध घेऊन लक्ष्मणाची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. भगवंत बोलू लागले, जेथे गेला लक्ष्मणा ते सोये जाईना. प्राणरा ती अर्धक्षण करी गम न सांगाते. जाय बाबा, लवकर जाय. अर्ध क्षण सुद्धा लागणार नाही मला. सुग्रीवा प्राणाचा त्याग करील, आणि जिथं माझा लक्ष्मण गेलाय ना, त्या ठिकाणी मी जाईल. बाबा तुम्ही नका इथं थांबू, तुम्ही जा, किष्किंधेला जा, असं भगवंत विनंती करू लागले. सर्वांग माझे ते होर पळे. गात्रे विकळ झाली सकळे. शरीर चळचळ कापता. सुग्रीवा ऐक बाबा, माझ्या अवस्था पाय. सुग्रीवा जरासं पाय. अरे हातपाय चळचळ चळचळ कापायलेत. वळल्या लाकडावानी असणारा देह झालाय, जळायला वेळ लागणार नाही. सुग्रीवा विकळ अवस्था माझी झाली रे बाबा.